तर अशा नोटीसची दखल घ्यायची गरज नाही। सब्जेक्ट टू 2000 पूर्वीची बांधकामाचे तुमचे सगळे दाखले तयार ठेवा आणि ज्या घटकांनी गावठाणात बांधकाम केलेलं आहे त्या लोकांनी सिडकोला पत्र द्या की माझ्या घराच्या व्यतिरिक्त मी प्रकल्पग्रस्त आहे, त्याचा काही दाखला द्या जुना सिडको एरियापूर्वीची, आणि मी इथे घर बांधलेले आहेत तर दुकानं बांधले, मी 15% पैसे भरायला तयार आहे, त्याच्यानंतर कोणी जोडला येणार नाही। ओके, आता हे असे पॅनिक करण्याच्या भावना सुनील पवार साहेब सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांना सांगा नोटीसा बंद, आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना पण सांगा की अशी भीतीदायक नको गोष्टी बंद करा। लोकांना पॅनिक करू नका, नाहीतर मंत्रीपद गेलं बाजूला, आमदारकी गेली बाजूला, गणेश नाईक समाजसेवा रस्त्यावर, आणि माझी ती इच्छा नाही कुठल्याही यंत्रणेचा अपमान व्हावा, कुठल्या अधिकाऱ्यांना वाटत नाही, परंतु शेवटी अशा प्रकारचे लोक पॅनिक होणार असतील तर लोकांच्या करता आम्हाला पाऊल टाकायला लागते। मी बोललो तेवढं फक्त गांभीर्याने घ्या, विनम्रतेने घ्या, आपल्याला कोणाला आव्हान द्यायची नाही आणि आपण शक्यतो कायद्याचा अंमल तोडायचा नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।